मित्रांनो, आज कराड येथे वारुंज येथे सत्यजित केसरी मैदान पार पडते आणि त्यात आज सुंदर अशी गाडी दुसऱ्या गटामध्ये पळाली, म्हणजेच घरचा साज पळाला तो म्हणजे बकासूर आणि दुर्गा. आपल्यासोबत त्याचे नियोजन करते आणि मास्टरमाइंड म्हणायला लागेल पप्पू शेट आहेत. दादा नमस्कार. नमस्कार. कसं आज मैदान पार पडते आणि आज गाडी कशी पळाली पहिल्यांदा सांगा. आज गाडी एक नंबर चांगली पळाली गाडी आज. कसं काय नियोजन झालं होतं आपल्या आज? नियोजन आपण पैरबीर आधी करून ठेवत नाही बैलाचं. सर आत्ताच आपला कार्यक्रम असतो. शेटनं सांगितलं बाबीने आला, आम्ही आणला दुर्गा. म्हणजे बाब्याला आणायचं होता आणि तुम्ही दुर्गा घेऊन आम्ही दुर्गा घेऊन आलो. म्हणजे शेटचं आणि तुमचं एवढं कॉन्टॅक्ट चांगलं आहे, म्हणजे संबंध चांगले आहेत की संबंध चांगला आहे आपल्या शेटचं. शेट आपल्याला काय शेटनी ही गाडी पळताना बघितली असं काय झालं असं काय फोन झाला का? अजून फोन झाला, आता चालला नव्हता बैल धरून पुढे आलं त्यामुळे बरं आता फोन लावणार. पण आता शेटचं काय बोलणं होईल तुम्हाला, कारण की त्यांना बाबे पाठवलं नाही त्यांना माहीत असतं हे नियोजन करते म्हणजे. बरं काय सांगाल, आज सुंदर अशी गाडी पळाली बकासूर सोबत, आता घरचा साज म्हणावा लागेल. घरचा साज आपलं त्यामुळे आपण कुठला बैल कधी बी घालू शकतो याला त्या बैला संग. बरं, म्हणजे रात्री अचानक नियोजन झालं आणि गाडी आज अचानक पळाली पण. हा अचानकच नियोजन झालं. बरं आता मामांशी काय कसं बोलणं झालं, म्हणजे आता ही गाडी अचानक पळवायचं म्हटलं तर, कारण बकासूरला पैऱ्यांची तुम्हाला माहिती आहे भरपूर पैरे वेटिंगला वगैरे असतात, पण ही गाडी पळते कधी ना कधी सारखी पळते. बाब्याजीनं बकासूरची जास्त करून गाडी पळते, ही जर कमी पळते, पण आज अचानक शेटनं बाब्या सांगितलं आणायला, आम्ही आणला ह्यो. बरं दुर्गाचं तर काय सांगाल, दुर्गा आणि बाबा ही किती बार गाडी पळते म्हणजे आता सध्या? आता तिसरी बार आहे. तिसरी बार आहे. दुर्गाचं वैशिष्ट्य काय सांगाल आता? म्हणजे दुर्गाचं म्हणजे आता मध्ये जरा बैल आजारी होता, थांबवला होता बैल. आता बैल काढल्यापासून आता ह्याच्यात मैदानात आता शिरोळच्या मैदानात 2 नंबर केलता. बरं मग काय झालं होतं मध्ये त्याला? आजारी होता बैल, जरा सर्दीचा प्रॉब्लेम. मग आजारात उठून आता चांगला पळायला लागला आहे. दुर्गाच्या आता वैशिष्ट्य काय सांगाल, म्हणजे आता दुर्गा तुमच्या नजरेत सारखा असतो, वैशिष्ट्य काय सांगाल त्याची? बैल आता बारीला लागलाय डबल. आता आज बघितलंच पाहायला तुम्ही. हो, आज जबरदस्त स्पीड लागले. आज ड्रायव्हरच कौतुक करावं, कारण सोने ड्रायव्हर बसले होते. चांगली गाडी हाणली पहिल्यांदाच त्यानं हाणला आपला बैल. कारण मागाशी मी त्यांची थोडी बाईट घेतली गाडी त्यांनी चांगली हाणली, आज पहिल्यांदाच त्याने बैल हाणलाय आपला. म्हणजे कसं काय त्यांना तुम्ही सांगितलं का अगोदर ठरलं होतं कसं काय आपलं काय? नाही त्यांनी सांगितलं होतं मोल शेटने गाडी आणायला. आता या क्षेत्रातला आपला देव बकासूर काय सांगाल ह्याच्याबद्दल? म्हणजे पैऱ्यांचं भरपूर वेटिंग असतं, पण तुम्ही घरचं साज म्हटलं की लगेच पळवताय, काय सांगाल? त्याला वेटिंगला म्हणजे त्याला बुकिंग पैरल्याला लय वेटिंगला पैर आहे त्याला. आपल्यासाठी ती कवा बैल निम्या राहतोय. आणि विशेष म्हणजे मोठं मैदान आहे हे, काय सांगाल या मैदानाबद्दल? फाटी कशाच पाहायला वगैरे? फाटी एक नंबर आहे पळायला फाटी एक नंबर. आणि सुट्टी कोण करतं आपले? सुट्टी आपला कंटिन्यू दादा गोजले असतो याला, पण आज तो दुसऱ्या मैदानाला गेलाय, त्यामुळे आज निखिल बैल सोडला. आणि ही बाकी सगळी तुमची टीम? बाकी टीम म्हणजे हे आमचा जीव आहे बैला, त्यामुळे बैल पळते तशी ना आपली. त्यांचा एक उत्साह वेगळा असतो जेव्हा बकासूर पळते गाडी, त्यावेळी उत्साह वेगळा असतो ना. काय सांगशील दादा तू, कसं काय गाडी पळाली? चांगली पळाली. बरं काय सांगशील दुर्गाबद्दल? आता ही गाडी पळाली, पण दुर्गाबद्दल काय सांगशील तू? दुर्गा काय आपलं काळीच आहे. दुर्गाचा स्वभाव वगैरे? स्वभाव लय शांत आहे, म्हणजे एका कचरा बैल असतो, मी कधी मारत नाही कोणाला, काय नाही. बरं आता बाब्या आणि दुर्गा सुद्धा दोन्ही नंदी तुमच्या दावणीला असतात, पण जास्त जीव काय म्हणजे कुणाला लावतोस तू? काय जास्त ती बाब्यालाच. बाब्यालाच. त्यामुळे आज आम्ही येत आहे. नक्कीच बाब्यानं खूप सारे तुमचे सगळे स्वप्न पूर्ण केलं ना. बाब्यामुळे आम्ही आज येत आहे. बरं शेटचं कसं काय असतं, म्हणजे आता बकासूर असेल, दुर्गा असेल, अजून तुमचं नंद आहे, याचं नाव काय नंदी तुमच्या? देवा. हे नवीन आहे का? नवीन आहे, आता नवीन खरेदी केली आहे. बघा मित्रांनो, ही पण नवीन खरेदी आहे. म्हणजे ह्याची पारख कोण करतं नक्की? परत काय शेट पप्पू शेट. बरं पप्पू शेट म्हणत तसं असते. बरं हा कधी आला नंदी आपल्या दावणीला? तरी एक आता त्यावेळेस पहिलेच मग नवीन घेतलं बुलढाणा बाबूवर 1 नंबर केला त्यावेळेस. म्हणजे तिकडं तो जालन्याचा बैल आहे. ओके, जेव्हा तो 1 नंबर केला बुलढाणा एक्सेस बाबेवर, तो नंदी आहे. बघा मित्रांनो, 1 नंबर केला होता बुलढाणा एक्सेस बाबेवर. याचं नाव काय? देवा. कोणत्या खांदी पळतो? काय डावा खांदा. डावा खांदी. खरेदी मोठीच असेल नक्की. शेट काय शेटची नक्कीच खरेदी असणार. आज शेट येणार आहेत का मैदानात? येतील काय शिमेल येतील. बरं चालेल. आणि आता बाबे असेल, दुर्गा असेल, दुर्गाचं वैशिष्ट्य काय सांगाल तुम्ही? दुर्गा जिथं कसा आहे विषय मध्ये का, जिथं प्रश्न आहे तिथं बैल काय बी करतो. बरोबर, नक्की राहतो तिथं बैल. नक्कीच. खूप साऱ्या शुभेच्छा असतील तुम्हाला सगळ्यांना नियोजन करताना, कारण एक चेहऱ्यावर तुमचा एक आनंद वेगळा दिसतो. ड्रायव्हर आहे. नमस्कार. आता आज सुंदर अशी गाडी पळाली, काय सांगाल दुर्गाबद्दल, बकासूर बद्दल काय सांगाल? गाडी एक नंबर पळाली आणि काय गाडीचा काही विषय नाही, घरचा साज आहे, ते कधी पण गाड्या पळते, त्यामुळे काही विषय आता दुर्गा बरोबर तुम्ही कंटिन्यू असता, दुर्गाचं वैशिष्ट्य काय सांगाल तुम्ही? दुर्गाचा काही विषय नाही, त्याला बैल पुरला म्हणजे ती कोणाला पण मारतो.
हां म्हणजे बाब्याची पण तुम्ही गाडी होय ती कंटिन्यू मी गाड्या मी सांगतो आता. बरं, आता बाब्या एवढ्या म्हणजे उच्च स्तरावर पोहोचला जाऊन काय सांगाल बाब्याची वैशिष्ट्य वगैरे काय सांगाल? बब्याचं वैशिष्ट्य म्हणजे बब्याचा आहे. सगळ्या महाराष्ट्राला माहित आहे बब्या काय आहे. बब्या कधी पण काय पण करू शकतोय. नक्कीच हां नक्कीच आणि अंदाज लावून देत नाही म्हणजे असंही मोठं मैदान असलं की तो 100% कमाल त्याची करून दाखवतो. आता बाब्या आम्हाला कधी मैदान कुठल्या मैदान दिसणार काय? 22 तारखेला. 22ला नक्कीच खूप साऱ्या शुभेच्छा असतील तुमच्या या टीमला. धन्यवाद. 22ला पण सगळं टॉपचं नियोजन तुमचं होईल तुम्हाला शुभेच्छा असेल. धन्यवाद सगळ्यांना.